नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहोत इंडियन पॉलिटी 21,000 प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशन्सचे बघत आहोत। तर ही आपण सिरीज सुरू केली आहे। तर या सिरीजचा आज आहे 6वा भाग इंडियन पॉलिटीचा आणि त्यामध्ये आपण बघत आहोत मूलभूत हक्क। मूलभूत हक्कालाच इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो फंडामेंटल राईट्स। आणि फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क कोणत्या भागात येतात? भाग 3 मध्ये येतात आणि त्याची कलम 12 ते 35 आहेत। आणि ते कशातून घेतलेली आहे? तर ते अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहेत आणि भाग 3 ला भारताची मॅग्ना कार्टा असे संबोधले जाते। ठीक आहे, चला तर मग आज पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। मालमत्तेच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर पहिला प्रश्न आहे आणि त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत। पर्याय वाचून घेऊया। पर्याय क्रमांक 1, 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे भारतीय घटनेतील अनुच्छेद 19(1)(f) आणि 31 घटनेतून वगळून मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्काच्या यादीमधून वगळण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 2, 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे अनुच्छेद 31(1) मधील तरतूद नव्याने निर्माण करण्यात आलेल्या अनुच्छेद 300A मध्ये करण्यात आली। पर्याय क्रमांक 3, अनुच्छेद 300A राज्यघटनेचा भाग 21 मधील प्रकरण 3 मध्ये आहे। तर पर्याय क्रमांक 4, मालमत्तेचा अधिकार हा आता केवळ घटनात्मक किंवा वैधानिक न समजता तो मानवी अधिकार म्हणून देखील समजण्यात यावा। हा प्रश्न होता राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा आणि मालमत्तेच्या अधिकाराबाबत आपल्याला विधान कोणते चुकीचे आहे ते आपल्याला सांगायचे आहे। तर पर्याय क्रमांक 3 हे विधान चुकीचे आहे। अनुच्छेद 300A राज्यघटनेचा भाग 21 मधील प्रकरण 3 मध्ये आहे। तर हे पर्याय क्रमांक चुकीचे आहे। पर्याय क्रमांक 3 चुकीचे आहे। प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत। भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने खालीलपैकी कोणती आहेत? तर राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा हा प्रश्न आहे आणि धार्मिक विचार, ब सभ्यता किंवा नैतिकता, क बदनामी, ड न्यायालयाचा अवमान, ई राजकीय नेतृत्व। तर पर्यायी उत्तरे दिलेली आहेत। तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने खालीलपैकी कोणती आहेत? तर सभ्यता आणि नैतिकता, आणि क बदनामी, आणि ड न्यायालयाचा अवमान। तर ऑप्शन पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे। भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंधने खालीलपैकी कोणती कोणती आहेत? सभ्यता किंवा नैतिकता, बदनामी, न्यायालयाचा अवमान। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3 बघूयात। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये मानवी देह व्यापार प्रतिबंध केलेला आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा हा प्रश्न आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की याचं अचूक उत्तर आहे अनुच्छेद 23। अनुच्छेद 23 मध्ये दिलेला आहे मानवी देह व्यापार प्रतिबंध। प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत। भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते? संयुक्त गट क मुख्य डिसेंबर 2023 चा हा प्रश्न आहे आणि दिलेले आहेत ए अनुच्छेद 44, अनुच्छेद 30, अनुच्छेद 27, अनुच्छेद 28। भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करते? तर राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रकट करणारे वरील सर्व अनुच्छेद आहेत। 44, 30, 27, 28 चारही अनुच्छेद आहेत। तर पर्याय क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? संयुक्त गट क मुख्य डिसेंबर 2023 चा हा प्रश्न आहे आणि शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 23 ते 24, 2 संविधानिक उपायांचा अधिकार अनुच्छेद 32 ते 35 आणि 3 धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 19 ते 22 आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार अनुच्छेद 29 ते 30। तर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद किती ते किती आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगाल।
धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25, 26, 27, 28 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे संरक्षण करण्यात आले आहे? संयुक्त गट क मुख्य डिसेंबर 2023 चा हा प्रश्न आहे. आणि ए, अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण, ब, महिला वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण, सी, अनुसूचित जातीच्या हितसंबंधाचे संरक्षण, डी, अनुसूचित जमातीच्या हितसंबंधाचे संरक्षण. तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश आहे? सांस्कृतिक, 29 मध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश आहे? तर फक्त अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. फक्त अल्पसंख्याक. सर्वोच्च न्यायालयाच्या मते हे कलम केवळ अल्पसंख्याकापुरतेच मर्यादित आहे. असे नाही की कारण त्यामधील नागरिकांचे गट या शब्दप्रयोगात अल्पसंख्याकाबरोबर बहुसंख्याक गटाचाही समावेश होतो. तसेच भाषा जतन करण्याच्या हक्कात त्यासाठी चळवळ करण्याच्या हक्काचाही समावेश होतो. तर अल्पसंख्याक फक्त अ. कुठे ऑप्शन 2. तर 6चं अचूक उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 7 बघत आहोत. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3 च्या बाहेरील अधिकार याबाबत संबंधित आहे? संयुक्त गट ब मुख्य 2023 चा हा प्रश्न आहे. आणि अ दिला आहे अनुच्छेद 265, अनुच्छेद 300 क, अनुच्छेद 301. तर भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3 च्या बाहेरील अधिकार याबाबत संबंधित आहे? तर कोणते कोणते? अनुच्छेद 265, अनुच्छेद 301 आणि अनुच्छेद 301 हे भाग 3 च्या बाहेरील अधिकार याबाबत संबंधित आहेत. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 8 बघत आहोत. खालील विधाने विचारात घ्या. PSI मेन्स ऑक्टोबर 2023 चा हा प्रश्न आहे. काय दिला आहे? 1, कलम 301 हे मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहे. 2, मालमत्तेचा हक्क हा कायदेशीर हक्क आहे परंतु तो मूलभूत हक्क नाही. 3, केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार असताना 44व्या घटनादुरुस्तीद्वारे कलम 300A हे राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. तर याचं अचूक उत्तर आहे कलम 301 हे मालमत्तेच्या हक्काशी संबंधित आहे. आणि 3, केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार असताना 44व्या घटनादुरुस्तीद्वारे कलम 300A हे राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. चला तर बघूयात. प्रश्न क्रमांक 9. एक मिनिट. प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत. भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 नुसार वेगळेपण ओळखायचे आहे. PSI मेन्स ऑक्टोबर 2023 चा हा प्रश्न आहे. आणि 1 दिलेला आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. 2, मालमत्ता धारणेचे स्वातंत्र्य. 3, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य. 4, शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनुच्छेद 19 काय आहे? 19 हे मालमत्तेचा हक्क आणि 19 हा मालमत्ता धारणेचे स्वातंत्र्य होते. PSI मेन्स ऑक्टोबर 2023 चा हा प्रश्न आहे. 1978च्या 44व्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे भारतीय घटनेतील अनुच्छेद 19(1)(f) आणि 31 घटनेतून वगळण्यात मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्काच्या यादीमधून वगळण्यात आला आहे. मालमत्तेचा हक्काबद्दल माहिती दिली आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅश मध्ये सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसारा संबंधीचा स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. तर कोणत्या कलम मध्ये दिलेला आहे? कलम 23 मध्ये दिलाय का? 24 मध्ये, 25 मध्ये की 26 मध्ये? PSI मेन्स ऑक्टोबर 2023 चा हा प्रश्न आहे. आणि सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसारासंबंधीचा स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 मध्ये दिलेला आहे. तर त्याचं अचूक उत्तर आहे कलम 25.
तर कलम 25 काय म्हणते, विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण, आचरण व प्रचार. त्याची व्याख्या काय आहे, व्यक्तीच्या वैयक्तिक धार्मिक हक्कांना संरक्षण. यावरून 4 प्रकारचे हक्क सर्वांना प्राप्त आहेत. कोणते, सतत विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य म्हणजेच देव प्राणीमात्रांशी नाते जोडणे. ब, प्रगटीकरणाचा हक्क, धार्मिक विश्वास व श्रद्धा प्रकट करणे. आचरणाचे स्वातंत्र्य म्हणजे पूजा, विधी, समारंभ, विश्वास. आणि प्रचाराचे स्वातंत्र्य, धर्माची तत्वे, विश्वास यांचे प्रचार करणे. आणि त्याला अपवाद काय आहे, वरील हक्क मात्र सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या अधीन राहूनच प्राप्त होतात. तसेच राज्यसंस्थेत पुढील अधिकार प्राप्त आहेत त्यांना. कोणते कोणते, धर्माचरणाशी संबंधित कोणत्याही आर्थिक, वित्तीय, राजकीय, धार्मिकेतर कार्याचे नियमन करण्याचा अधिकार आहे. आणि सामाजिक कल्याण व सुधारणेची तरतूद करण्याचा सुद्धा. आणि सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था, हिंदूचे सर्व वर्ग व पोटभेद यांना खुले करण्यासाठी तरतूद करण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि कलम 25 बाबत 2 स्पष्टीकरण आहेत. तर कोणते कोणते ते स्पष्टीकरण आहे, कृपाने धारण करणे व स्वतःबरोबर बाळगणे हे शीख धर्माच्या प्रगटीकरणात समाविष्ट असल्याचे मानण्यात येईल. आणि हिंदू या शब्द उल्लेखात शीख, जैन, बौद्ध धर्म प्रकट करणाऱ्या व्यक्तीचाही उल्लेख समाविष्ट आहे असा त्याचा अर्थ लावला जाईल. तर कोणत्या कलम आहेत ते, सत्सक विवेक बुद्धीचा स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण, आचरण व प्रसारासंबंधीचा स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 मध्ये दिलेला आहे. आणि त्यावरील मी डिटेल्स तुम्हाला सांगितलेले आहे. प्रश्न क्रमांक 11 बघत आहोत आपण. भारतीय संविधानातील भाग 3 मध्ये खालील बाबीचा समावेश होतो. काय दिला आहे, ASO मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. दिलेला आहे शिक्षणाचा हक्क. ब, सार्वजनिक नोकरीच्या बाबीमध्ये समान संधी. क, ग्रामपंचायतीचे संघटन. ड, समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. तर संविधानातील भाग 3 मध्ये काय काय सांगितलेलं आहे, तर शिक्षणाचा हक्क. कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक नोकरीच्या बाबीमध्ये समान संधी, या 2 गोष्टीचा समावेश भाग 3 मध्ये होतो. प्रश्न क्रमांक 12, नागरिकांना त्यांच्या हक्काची हमी कोणत्या तरतुदीद्वारे दिली जाते. STI मुख्य ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. आणि ऑप्शन दिले होते, संविधानातील तरतुदी, नियमावलीतील तरतुदी, कायद्यातील तरतुदी, न्यायालयातील तरतुदी. तर नागरिकांना त्यांच्या हक्काची हमी कोणत्या तरतुदीद्वारे दिली जाते, तर संविधानातील तरतुदीद्वारे नागरिकांना त्यांच्या हक्काची तरतूद दिली जाते. प्रश्न क्रमांक 13 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागात मूलभूत अधिकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स कोणत्या भागात, तर 3ऱ्या भागामध्ये. STI मुख्य ऑक्टोबर 2023 हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 14 बघत आहोत. कलम डॅश अन्वये प्रत्येक भारतीय नागरिकाला कोणताही व्यवसाय करण्याचा किंवा कोणताही धंदा, व्यापार किंवा उद्योग करण्याचा हक्क आहे. तर कोणते ऑप्शन दिले होते, 342 239 381 1B, तर 419 1G. तर कोणत्या कलम आहे ते, 19 1G इंग्लिशमध्ये जी. प्रश्न क्रमांक 15 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी परमादेश राईट ऑफ मॅन्डमस उपलब्ध आहे. SR मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे. परमादेश राईट ऑफ मॅन्डमस. मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी. ब, न्यायिक अधिकाराने अधिकार क्षेत्राचा वापर करण्यास नकार दिल्यास त्याचे अधिकार क्षेत्र वापरण्यास भाग पाडणे. क, संवैधानिक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करू नये म्हणून एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्यास किंवा सरकारला निर्देश देणे. तर योग्य पर्याय काय आहे त्याचं, कोणता आहे, मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी परमादेश राईट ऑफ मॅन्डमस कोणत्या कोणत्या उद्देशासाठी उपलब्ध आहेत, तर मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी. ब, न्यायिक न्यायाधिकरणाचे अधिकार क्षेत्राचा वापर करण्यास नकार दिल्यास त्याचे अधिकार क्षेत्र वापरण्यास भाग पाडणे. क, असंवैधानिक असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करू नये म्हणून एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्यास किंवा सरकारला निर्देश देणे. तर ऑप्शन क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16,
कोणते अनुच्छेद मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयांना निर्देश जारी करण्याचा अधिकार देते? SR मेन्स ऑक्टोबर 2023 हा प्रश्न आहे आणि मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालयांना निर्देश जारी करण्याचा अधिकार कोणता अनुच्छेद देते? 226, कलम 226. प्रश्न क्रमांक 17. कोणती जोडी अयोग्यरित्या जोडलेली आहेत ते बघायचंय. महाराष्ट्र राजपत्रित पूर्वपरीक्षा एप्रिल 2023 हा प्रश्न आहे. अ दिलाय भेदभाव करण्यास मनाई, कलम 15. व संमेलनाचा हक्क, कलम 19. क जीवित संरक्षणाचा अधिकार, कलम 20. आणि ड घटनात्मक उपायाचा अधिकार, कलम 20. तर आपल्याला अयोग्यरित्या म्हणजे योग्य नाही, तर अयोग्यरित्या जुळवलेली आहेत. कलम 21 जीवित संरक्षणाचा अधिकार, कलम 21 पाहिजे होतं, कलम 20 दिलेला आहे, त्यामुळे फक्त क. प्रश्न क्रमांक 18 बघत आहोत. योग्य जोड्या लावा. कारखाने किंवा इतर धोकादायक कामामध्ये मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध, फॉरेस्ट मेन्सचा हा प्रश्न होता. आणि ए बालमजुरी प्रतिबंध नियम व कायदा कधीचा होता? 1986चा होता. खाणी अधिनियम कधीचा होता? 1952चा होता. आणि विडी व सिगारेट मजूर कायदा 1948चा आपण संबोधू शकतो, पण आपल्याला याबद्दल डिटेल्स माहिती नाही आहे. हा क्वेश्चन हॅशटॅग मध्ये गेलेला आहे, तर याचं उत्तर हॅशटॅग दिलेलं आहे, परंतु आपण ऑप्शन 4 आणि 2 हे आपल्याला माहिती असल्या कारणाने आपण याचा पर्याय क्रमांक 1 आपण सांगू शकत होतो, परंतु हा हॅशटॅग मध्ये गेलाय कारण आपल्याला विडी व सिगारेट मजूर कायदा आणि मोटार वाहतूक मजूर कायदा असं माहिती नाहीये. मला सुद्धा माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. प्रश्न क्रमांक 19 बघत आहोत. मूलभूत अधिकाराअंतर्गत अपराध म्हणून वर्णन केलेल्या कृत्यांसाठी शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला असेल. यामध्ये डॅश याचा समावेश आहे. फॉरेस्ट मेन्स एप्रिल 2023 हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे. पहिले पर्याय वाचून घेऊया. सार्वजनिक नोकऱ्यामध्ये संधीची समानता. ब अस्पृश्यतेचे उच्चाटन. सी मानवी तस्करी व सक्तीचे श्रम यावर प्रतिबंध. डी अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण. तर पर्याय क्रमांक बी आणि सी फक्त. प्रश्न क्रमांक 20 बघत आहोत. योग्य कथने ओळखा. योग्य कथने ओळखा. ए मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी योग्य कार्यपद्धतीने सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या अधिकाराची हमी आहे. बी राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार राष्ट्रपती रद्द निलंबित करू शकतात. तर योग्य कथन ए आणि बी दोन्ही सुद्धा योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 बरोबर. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या संरक्षणाशी संबंधित आहेत? कलम 21 आताच आपण बघितले, तो कलम 21 हे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या संरक्षणाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22 भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रगट होते? तर धर्मनिरपेक्ष स्वरूप कोणत्या अनुच्छेदानुसार प्रगट होते? तर अ दिला अनुच्छेद 15, ब दिला अनुच्छेद 25, क दिला आहे 44 आणि ड 40. तर कोणते कोणते अनुच्छेद? अनुच्छेद 15, 25 आणि 44 राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप प्रगट होते. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 23 हा प्रश्न आहे. 1 भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अनिर्बंध नाही. 2 भाषण स्वातंत्र्यामध्ये शांत राहण्याचा अधिकार देखील गृहीत आहे. 3 माहितीचा अधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. 4 राष्ट्रीय ध्वज फडकवणे हे अभिव्यक्तीचे प्रतीक आहे. हे अनुच्छेद 19(1) च्या कक्षेमध्ये येत नाही. तर पर्याय क्रमांक 4 हे चुकीचे आहे. 19(1) काय म्हणते? भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.
शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य आहे. संघटना संघ स्थापण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या राज्यक्षेत्र सर्वत्र मुक्त संचाराचे स्वातंत्र्य आहे. आणि स्वातंत्र्य व राहण्याचा व स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि कोणताही पेशा आचरण्याचा किंवा कोणताही व्यवसाय व्यापार धंदा चालवण्याचा स्वातंत्र्य आहे. प्रश्न क्रमांक 24 बघत आहोत. योग्य कथने ओळखा. अ दिलाय भारतीय संविधानाचे अनुच्छेद 17 हे अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे. ब अस्पृश्यता गुन्हे अधिनियम जून 1955 पासून अंमलात आला. क 1976 मध्ये अस्पृश्यता गुन्हे अधिनियमाचे नाव नागरी हक्क सुरक्षा कायदा असे बदलवण्यात आले. तर वरील तिन्ही सुद्धा विधाने बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 चा प्रश्न आहे. अ दिले आहे राज्यघटनेने अनिवार्य केलेल्या अनुदानित विना अनुदानित अल्पसंख्याक खाजगी संस्थांसाठी नियामक व्यवस्था तयार करण्याचा अधिकार राज्याला आहे. ब संविधान भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना मान्यता देते, परंतु वंशकीय किंवा वांशिकतेवर आधारावर नाही. क बहुसंख्याक समुदाय शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन देखील करू शकतो आणि राज्यघटनेच्या कलम 301A अंतर्गत विशेष अधिकाराचा उपभोग घेऊ शकतो. तर विधान कोणते कोणते बरोबर आहेत? विधान अ आणि विधान ब हे दोन विधाने बरोबर आहेत. तर विधान अ परत एकदा आपण वाचून घेऊया. राज्यघटनेने अनिवार्य केलेल्या अनुदानित विना अनुदानित अल्पसंख्याक खाजगी संस्थांसाठी नियामक व्यवस्था तयार करण्याचा अधिकार राज्याला आहे. बरोबर. आणि ब काय आहे? संविधानिक भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना मान्यता देते, परंतु वंश किंवा वांशिकतेवर आधारावर नाही. बरोबर. प्रश्न क्रमांक 26 योग्य कथने ओळखा. तर अ अनुच्छेद 33 संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, पोलीस दलातील सदस्यांचे मूलभूत अधिकार प्रतिबंधित किंवा रद्द करण्याचा अधिकार देते. ब अनुच्छेद 33 चे उद्दिष्ट कर्तव्याचे योग्य पालन सुनिश्चित करणे आणि सैन्यामध्ये शिस्त राखणे हे आहे. क अनुच्छेद 33 अन्वये कायदा करण्याचा अधिकार राज्य विधानमंडळालाही बहाल करण्यात आलेला आहे. तर अनुच्छेद 33 बद्दल माहिती दिलेली आहे आणि त्याचं अ व ब हे विधान योग्य आहेत. तर आपण अनुच्छेद 33 बद्दल आपण जाणून घेऊया. अनुच्छेद 33 बद्दल काय सांगितले आहे? सेनेच्या मूलभूत हक्कांमध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार आहे. संसदेला फेरबदल व्यक्तींच्या मूलभूत हक्कात करता येईल. कोणत्यात पुढील सशस्त्र सेनेचे सदस्य, सशस्त्र दलांचे सदस्य, या संज्ञेत योद्धा नसणारे लष्करी कर्मचारी उदाहरणार्थ न्हावी, सुतार, यंत्रज्ञ, कामगार, स्वयंपाकी, चौकीदार, चांभार, शिंपी वगैरे सदस्याचा देखील समावेश होतो. आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखणारे जवान, पोलीस, इतर गुप्तवार्ता, प्रतिगुप्तवार्ता ब्युरो सदस्य, वरील दर ब्युरो संस्थेच्या दूरसंचार यंत्रणेत कार्यरत व्यक्ती. आणि कोणकोणत्या हक्कावर बंधने आहेत? तर भाषण स्वातंत्र्य, वृत्तपत्रांशी संपर्क साधणे, संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, कामगार संघटना, राजकीय पक्षाचे सदस्य होण्याचे स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सभांना हजर राहण्याचे स्वातंत्र्य. आणि कामगार संघटना, राजकीय पक्षाचे आणि या संबंधासाठी संसदेने केलेले फायदे कोणते कोणते आहेत? आर्मी ऍक्ट आहे, पोलीस रिस्ट्रिक्शन ऍक्ट आहे आणि सीमा सुरक्षा दल कायदा आहे. तर ही होती अनुच्छेद 33 वरील माहिती होती. आणि का बरं चुकलं? कारण अनुच्छेद 33 अन्वये कायदे करण्याचा अधिकार राज्य विधानमंडळालाही बहाल करण्यात आला आहे हे असं दिलेलं होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. फक्त आपण सेनेच्या मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार आहे, विधानमंडळाला नाही आहे, फक्त संसदेलाच आहे. तर 26 योग्य उत्तर काय होतं? अ व ब. प्रश्न क्रमांक 27 खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 हा प्रश्न आहे आणि अ दिला आहे अनुच्छेद 361 अनुसार राज्यपाल आपल्या पदाच्या अधिकाराच्या व्यापाराबद्दल आणि कर्तव्याच्या पालनाबद्दल केलेल्या कृतीबद्दल कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाही.
ब. राज्यपाल आपल्या पदावर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या विरुद्ध कोणत्याही स्वरूपाची फौजदारी कार्यवाही करता येणार नाही. बरोबर. राष्ट्रपती हे पद कार्यात्मकतेपेक्षा अधिक समारंभात्मक आहे, परंतु राज्यपाल पद हे समारंभात्मक त्याचप्रमाणे कार्यात्मक देखील आहे. तर कोणते तीनही विधान बरोबर आहे आणि अनुच्छेद 361 अनुसार आहे ते. राज्यपाल 361 नुसार आहे. तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 28 योग्य कथने ओळखा. फॉरेस्ट मेन्सचा हा प्रश्न आहे. अनुच्छेद 17 अस्पृश्यतेचे निर्मूलन करते आणि ती कोणत्याही स्वरूपात पाडणे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा ठरतो. ब. जून 1955 मध्ये अस्पृश्यता गुन्हे कायदा अंमलात आला. फॉरेस्ट मेन्सचा हा प्रश्न आहे आणि अनुच्छेद 17 योग्य कथन. अनुच्छेद 17 अस्पृश्यतेचे निर्मूलन करते. बरोबर. आणि ते कोणत्याही स्वरूपात पाडणे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा ठरतो. बरोबर. आणि जून 1955 मध्ये अस्पृश्यता गुन्हे कायदा अंमलात आला. अगदी बरोबर. तर विधान 3 हे अ व ब दोन्ही बरोबर आहेत. जोड्या जुळवा. अ दिलेला आहे गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्याच्या संदर्भात संरक्षण. ब दिलेला आहे जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण. आपल्याला माहिती आहे जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण अनुच्छेद 21. तर ब च 4 कुठे आहे? ब च 4 आहे इथे. ब च 4 इथे आहे आणि या ठिकाणी आहे. आणि आपल्याला शोषणाविरुद्धचा अधिकार आपल्याला माहितीच आहे. अनुच्छेद 23 आणि 24 अनुच्छेद त्याच्यावरून आपल्याला इथे नाही आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर आहे. तर वाचून घेऊया. गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्याच्या संदर्भ संरक्षण अनुच्छेद 20. जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण अनुच्छेद 21. अटक व अटकेपासून संरक्षण अनुच्छेद 22. अटक व अटकेपासून संरक्षण अनुच्छेद 22 आणि शोषणाविरुद्धचा अधिकार अनुच्छेद 23 आणि 24. प्रश्न क्रमांक 30 बघत आहोत. तर त्याचा पर्याय प्रश्न क्रमांक 29 पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 डॉक्टर बी आर आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचा हृदय आणि आत्मा संबोधले आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 32 आपल्याला माहितीच आहे. कलम 32. प्रश्न क्रमांक 1 त्याचं पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर होतं. प्रश्न क्रमांक 31 बघत आहोत. प्रश्न क्रमांक 31 तर त्याचं दिलंय योग्य कथन ओळखायचे आहे. फॉरेस्ट मेन्स ऑक्टोबर 2022 चा प्रश्न दिलेला आहे. आणि अ दिलाय कायद्यासमोर समानतेचा अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार नागरिक व परकीय यांना सुद्धा उपलब्ध आहे. ब अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार संमेलनाचा अधिकार नागरिक व परकीय यांना उपलब्ध आहे. तर कायद्यासमोर समानतेचा अधिकार आणि धार्मिक व स्वातंत्र्याचा अधिकार नागरिक व परकीय यांना सुद्धा उपलब्ध आहेत. फक्त अ. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार संमेलनाचा अधिकार नागरिक व परकीय यांना नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि संमेलनाचा अधिकार नागरिकांना उपलब्धच आहे. तर फक्त अ. विधान फक्त अ. पर्याय उत्तर पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32 संविधानानुसार बंदी प्रात्यक्षिकरण याचिकेमध्ये अनुच्छेद अंतर्गत हमी दिलेल्या मूलभूत अधिकाराचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर कोणता आहे बंदी प्रात्यक्षिकरण? बंदी प्रात्यक्षिकरण फॉरेस्ट मेन्सचा हा प्रश्न आहे आणि अनुच्छेद 18, 19, 21, 25, 22 दिलेले आहे. तर कोणते कोणते अनुच्छेद आहे ते बंदी प्रात्यक्षिकरण अनुच्छेद याचिकेत कोणत्या मूलभूत अधिकाराचे रक्षण करण्याचा? मूलभूत अधिकाराचे रक्षण करण्याचा 19, 21 आणि 22. 19, 21 आणि 22 बंदी प्रात्यक्षिकरण साठी मूलभूत अधिकाराचे रक्षण करण्याचा प्रयत्न 19, 21, 22 या अनुच्छेदात दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 33 खालील जोड्या जुळवा आहे. बंदी प्रात्यक्षिकरण म्हणजे काय? बंदी प्रात्यक्षिकरण म्हणजे अधिकाऱ्यास काय करते? अटकेची कायदेशीरता तपासणे. बंदी प्रात्यक्षिकरण म्हणजे काय? अटकेची कायदेशीरता तपासणे. परमादेश म्हणजे काय होते? परमादेश म्हणजे अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे. आणि अधिकार पृच्छा म्हणजे काय? अधिकार पृच्छा म्हणजे पदाची कायदेशीरता तपासणे.
अधिकार नसताना सुद्धा त्या ठिकाणी आपला अधिकार आहे असं बळजबरीने सांगणे म्हणजेच पदाची कायदेशीरता तपासणे. उत्प्रेषण म्हणजे काय? खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे. तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 34. प्रतिष्ठा आणि संधी यांच्या समतेच्या संकल्पनेला भारतीय राज्यघटनेचा कलम ते मध्ये भरीव आशय व स्वरूप प्रदान करण्यात आले. एएसओ मेन्सचा हा प्रश्न आहे. आणि प्रतिष्ठा आणि संधी यांच्या समानतेच्या संकल्पनेला भारतीय राज्यघटनेचा कलम 14 ते 18 मध्ये भरीव आशय व स्वरूप प्रदान करण्यात आले. प्रश्न क्रमांक 35 बघत आहोत. जोड्या जोडवा. योग्य जोडी आहे सांगायची आपल्याला. तर मला सांगा, स्वातंत्र्याचा हक्क कलम 14 ते 19 आहे का? ब. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 ते 30. क. घटनात्मक उपयोजनाचे हक्क 32 बरोबर आहे. ड. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28 बरोबर. तर कोणतं विधान बरोबर आहे? स्वातंत्र्याचा हक्क नाही, चुकीचं आहे. बाकीचे बरोबर आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29 ते 30 बरोबर आहे. घटनात्मक वही बरोबर आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा 25 ते 28. स्वातंत्र्याचा हक्क सांगते तुम्हाला. स्वातंत्र्याचा हक्क फक्त आत्ताच आपण वाचलं होतं कलम 19 आणि कलम 19(1). स्वातंत्र्याचा हक्क कलम 19. 14 नव्हतं पाहिजे, त्यामुळे आपलं ऑप्शन चुकीचं आहे आणि ब. क. ड हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नाहीत? कोणती मूलभूत कर्तव्ये नाहीत विचारलेली आहेत. अ दिले आहे भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकवणे व संरक्षित करणे. स्वातंत्र्यिक निवडणुकीच्या वेळी आपल्या प्रौढ मताधिकाराचा वापर करणे. क. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वैभवशाली वारसाचे मूल्य जतन करणे. तर फक्त ब. सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी आपल्या प्रौढ मताधिकाराचा वापर करणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 37. खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा पूर्व ऑगस्ट 2022 चा प्रश्न आहे. अ दिले आहे विभागीय खटल्यासह डिपार्टमेंटल प्रोसिडिंग्स कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. ब. स्वतः सिद्ध साक्ष न सेल्फ इन्क्रिमेंटेशन देण्याबाबतचे संरक्षण हे तोंडी आणि कागदोपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहे. क. स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी आणि दिवाणी या दोन्ही खटल्यामध्ये लागू आहे. तर फक्त विधान ब बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38 बघत आहोत. राज्यघटनेतील तरतुदीनुसार व्यक्तीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग खालील कोणत्या कारणासाठी करता येत नाही? तर अ दिल्या शासनावर टीका करण्यासाठी. ब. स्वतःच्या भावना स्वतः व्यक्त करण्यासाठी. क. दुसऱ्यांची बदनामी करण्यासाठी. ड. सरकार विरुद्ध बंड करण्याच्या लोकांना प्रवृत्त करण्यासाठी. तर फक्त क आणि ड बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 39 बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 25 मध्ये समाविष्ट आहे? तर राज्यघटनेच्या 25 मध्ये कोणत्या कोणत्या? आताच बघितलं आपण, सजग विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आहे, धर्माचे पालन पूजा करण्याचा हक्क आहे आणि धर्माचे आचरण करण्याचा हक्क आहे. ड नाही आहे. व्यक्तीचे विशिष्ट धर्मात धर्मांतर करण्याचा सुस्पष्ट हक्क नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 40. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांचे काय आहे? भारतीय राज्यघटना नागरिकांचे काय येणार? अ दिलाय जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीद्वारे हिरावून घेतले जाऊ शकते. चुकीचं. आणि क. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीने हिरावून घेतले जाऊ शकते. तर क. फक्त क बरोबर आहे. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीने हिरावून घेतले जाऊ शकते. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकाचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीने हिरावून घेतले जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 41 बघत आहोत. जोड्या लावा. तर वर्ग दिला आहे समतेचा हक्क. समतेचा हक्क. सार्वजनिक क्षेत्रात नोकरीची संधी समता. स्वातंत्र्याचा हक्क. जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. शोषणाविरुद्धचा हक्क.
कारखान्यामध्ये बालमजुरीस प्रतिबंध आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 42 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमाचा अर्थ असा होतो की सर्व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी खुली आहेत? तर कलम 15(2). सर्व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी खुली आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी खुली आहेत. कलम 15(2). प्रश्न क्रमांक 43 खालील विधाने विचारात घ्यायची आहेत. अनुच्छेद 21A मधील घटनात्मक तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी बालकाच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 करण्यात आला. शारीरिक शिक्षण आणि मानसिक छळ शिक्षकांच्या खासगी शिकवणे आणि देणगी शुल्क यावर शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 द्वारे बंदी करण्यात आली आहे. शाळेत प्रवेश न घेतलेल्या वयानुसार योग्य त्या वर्गात प्रवेश देण्याची तरतूद शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये आहे. आणि शिक्षणाचा अधिकार अधिनियम दुरुस्ती 2012 नुसार शिक्षणाचा हक्क अधिनियम हा मदरसे आणि वैदिक पाठशाळा यांना देखील लागू होतो असे घोषित होते. वरील विधान कोणतं बरोबर आहे? तर विधान अ बरोबर आहे, विधान ब सुद्धा बरोबर आहे आणि विधान क सुद्धा बरोबर आहे. विधान ड चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 44 शोषणाविरुद्धचा हक्क या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? शोषण, मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध. आता अल्पसंख्याक येणार का? नाही. कायद्या कुठं आणि कोणत्या विशिष्ट धर्माचा प्रचार कुठं? मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध. शोषण म्हणजे तस्करी किंवा वेठबिगारीस. प्रश्न क्रमांक 45 खालील विधाने लक्षात घ्या. कलम 12 मध्ये घटनेच्या 3ऱ्या भागात राज्याची व्याख्या करण्यात आली आहे. कलम 12 मध्ये ब बरोबर आहे. सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजे नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळे, इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, विश्वस्त इत्यादींचा राज्याच्या व्याख्येत समावेश होतो. इतर सर्व प्राधिकरणे म्हणजे LIC, ONGC, सेल ही राज्याच्या व्याख्येत समावेश होतो. विधान चूक कोणता आहे? तर वरील विधाने सर्व चूक आहेत. हे सुद्धा चूक आहे, हेही चूक आहे. तिसऱ्या याच्यामध्ये कुठे समावेश होतो? घटनेच्या 3ऱ्या भागात सुरुवातच कलम 12 मध्ये घटनेच्या 3ऱ्या भागात राज्याची व्याख्या करण्यात आली आहे का? नाही. चुकीचं आहे. तर सर्व वरील विधान चुकीचे आहे. चूक म्हटलं की कमीत कमी राहणार, कमीत कमी हा, आणि इथे पूर्ण डिटेल्स दिलेली आहे. ते सर्व विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 46 राज्यघटनेतील कलम 21 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे बरोबर. कलम 21 नुसार कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. कलम 21 नुसार बरोबर आहे. बरोबर आहे ना? कोणत्याही व्यक्तीचे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. कलम 1 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य हा अधिकार नागरिक व परदेशीय नागरिक दोघांनाही उपलब्ध आहे. बरोबर. नागरिक आणि परदेशी नागरिक दोघांनाही आहे. आणि कलम 21 नुसार मिळणारे हे संरक्षण केवळ कार्यकारी मंडळाच्या मनमानी विकृती विरोधात असून कायदे मंडळ नाही. हे कुठं आहे? हे आहेच नाही कुठेच. त्यामुळे विधान अ आणि ब हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 47 योग्य कथने ओळखा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) मध्ये असे म्हटले आहे की भारतीय नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही मर्यादा आहेत, जसे सार्वजनिक सुव्यवस्था किंवा नैतिकतेचे उल्लंघन करू नये. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही मर्यादा आहेत, जसे सार्वजनिक सुव्यवस्था आणि किंवा नैतिकतेचे उल्लंघन करू नये. फक्त ब बरोबर आहे. योग्य विधान कोणतं आहे? फक्त ब. प्रश्न क्रमांक 48 आर्थिक दुर्बल घटकांसाठी 103व्या घटना दुरुस्तीने 2019 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 15(6) आणि 16(6) मध्ये पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. योग्य पर्याय निवडायचा. कंबाईन गट बी चा प्रश्न आहे. आणि अ दिला अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांना त्या आरक्षणाचा लाभ घेता येईल. ब आर्थिक मागासवर्गीयांना 13% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. क हे कुठं आहे? हे नाही आहे, हे चुकीचं आहे. या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरीविषयक बाबींना लागू होईल. 103व्या घटना दुरुस्तीने 2019च्या कलमामध्ये काय काय दिलेलं आहे? फक्त क आणि ड या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक आणि नोकरीविषयक बाबींना लागू होईल. आणि ड आर्थिक मागासवर्गीयांना 10% पर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील. क आणि ड पर्याय क्रमांक
एक वाक्य बरोबर विचारलेलं आहे. क आणि ड बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49 बघत आहोत. भारतीय राज्यघटनेनुसार धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अनुच्छेद 25 बद्दल विचारलेला आहे. अनुच्छेद 25 काय? सत्सक विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार आहेत. अनुच्छेद 25 काय म्हणते? अनुच्छेद 25 म्हणते धार्मिक स्वातंत्र्य, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन. 25, 26, 27, 28 आहे आणि 25 नुसार सत्सक विविध बुद्धीच्या स्वातंत्र्याला व व्यक्ती सारख्याच हकदार आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50 बघूया. राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालील कोणत्या अनुच्छेदात आहे? कोणत्या अनुच्छेदात आहे? तर 29. प्रश्न क्रमांक 51 बघूया. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या संबंधातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीत? वनसेवा मुख्याला विचारलेला हा प्रश्न होता. आणि मूलभूत हक्क न्याय विचारणीय आहेत व ते मार्गदर्शक. जर या दोहोंमध्ये संघर्ष निर्माण झाला तर साधारणपणे मूलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्वापेक्षा जास्त प्राधान्य दिले जाते. राज्यघटनेच्या अनुच्छेद 31 अन्वये काही मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कापेक्षा जास्त प्राधान्य दिले आहेत. तर वरीलपैकी एकही नाही. पर्याय क्रमांक वरीलपैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 52. गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्याच्या संदर्भात संरक्षणाचा हक्क अनुच्छेद 20 प्रमाणे तर कोणता आहे? कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही. गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्याचा कोणत्याही परिस्थितीत निलंबित होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तर अनुच्छेद 15, 17, 18, 14 बद्दल दिलाय. अनुच्छेद 15 काय सांगते? भेदभावाचा अभाव. आणि अनुच्छेद 17 अस्पृश्यतेची समाप्ती. अनुच्छेद 18 पदव्यांची समाप्ती. आणि अनुच्छेद 14 काय सांगते? कायद्यासमोर समानता. 14 कायद्यासमोर समानता. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा 21 प्रमाणे कशाचा समावेश होतो? तर परदेशगमन करण्याचा हक्क, जीवनावश्यक बाबी संदर्भात कैद्यांचा हक्क आणि एकांतवासाच्या शिक्षेविरुद्धचा हक्क. तर अशा पद्धतीने आपण 54 प्रश्न बघितले आहे. मूलभूत हक्काविषयी आपण 54 प्रश्न बघितलेले आहेत. तर बाकीचे प्रश्न आपण नंतर बघूया. ठीक आहे. तत्पूर्वी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.